श्रीरामा निरदश्यामा सुखधामा रघुत्तमा त्वत्पादनखचंद्राची ज्योत्स्ना माझ्या हृत्तमा। सह्यगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नावे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी, येथे जागृत रामदास विलसे जो या जनी उद्धरी। प्रत्यक्ष समर्थांचा निवास ज्या ठिकाणी आहे अशा सज्जनगडावर ज्यांच्या आवडीच्या रामायणावर बोलण्याची संधी, तेही मोरोपंतकृत रामायण सांगण्याची अभूतपूर्व संधी माझ्यासारख्या अल्पमतीला दिली, त्याबद्दल प्रभंजन दादा आणि राधिकाताईची मी अत्यंत ऋणी आहे। आता आर्या म्हटलं की मोरोपंत हे समीकरणच आहे जणू काही। ऐतिहासिक महाराष्ट्राला कवितेचं फार वेड होतं। साधं गद्य बोलणं ही सामान्य व्यवहाराची गोष्ट होती, पण काही विशेष सांगायचं असेल तर ते काव्यातच, अशी त्यावेळची धारणा होती। म्हणून ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे, वाचे बरवे कवित्व। महाराष्ट्राच्या सुदैवाने अशा कवींची आणि काव्यांची महाराष्ट्राला कधीच वाट पडली नाही। समाजाला सत्प्रवृत्त करून संतांनी व कवींनी आपली आयुष्य अर्पण केली। संतांनी आपल्या प्रचितीचे बोल ऐकवले ते काव्यातूनच। संतांनी अभंग रचले, ओव्या गायल्या, श्लोक म्हटले आणि त्या अस्थिरतेच्या काळातही ऐतिहासिक भीतीने काळजीने ग्रासलेल्या या समाजाला सावरलं। काव्याचा दुसरा आधार घेतला तो लोकशाहिरांनी। त्यांनी आपल्या शाहिरी काव्यातून वीर आणि शृंगार रसाची बरसात करून बहुजन समाजाला रमवलं आणि रंजनाबरोबरच जनजागरणही केलं। तिसरा आश्रय घेतला तो पंडित कवींनी। त्यांनी या दोन गोष्टी सांधण्यासाठी समाजातल्या बुद्धिजीवी आणि विद्याप्रेमी लोकांना आवाहन केलं। त्यांच्यातलं रसिकत्व जागं केलं आणि आपल्या प्रतिभेने कवितेला वृत्त, छंद, प्रास, अनुप्रास यांच्या अलंकारांनी नटवून शारदेच्या दरबारात दाखल केलं। आता दाम रामायण आपण आजचा विषय आहे, त्याचं उद्दिष्ट काय असेल तर आता हे दाम रामायण म्हणजे दाम हा अलंकार या रामायणामध्ये आहे। अलंकार म्हणजे कोणतंही गद्य किंवा काव्य श्रवणीय आणि रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्याचा साचा म्हणजेच अलंकार, अशी अलंकाराची व्याख्या केली जाते। मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत। त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत तीच मराठीतही आहेत। आता इथे दाम ह्याचा संबंध थोडासा मी सांगू इच्छिते। विष्णूंना दामोदर असं म्हटलं आहे। दाम म्हणजे दोरी। कृष्णावतारामध्ये असं म्हणतात, यशोदेनी श्रीकृष्णांना नटखटपणा केल्यामुळे उखळाला दोरीने बांधून ठेवलं होतं, तेव्हापासून त्यांचं नाव दामोदर असं झालेलं आहे। इथे दामबंध हा अलंकार आहे असंही काहींचं मत आहे। समर्थ रामदास स्वामींच्या काही रचना देखील या दामबंध अलंकारात आपल्याला आढळतील। आरंभी वंदिनाय। पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी देखील दामबंध या अलंकारात काही रचना केलेल्या आहेत। मला काही थोड्या हे ओळी आठवल्या त्या मी तुमच्या समोर सादर करते। तयासी नमस्कार भक्तिभावे, तयाच्या पासोनी शिवशक्ती दिव्य, लाघवे सहज मच्छेंद्राते। मच्छेंद्राने दिले गोरक्षाला भूमी, गोरक्षे गहिनी धन्य केला। अजूनही पुढे आहे पण मला नीटसं आठवत नसल्यामुळे मी त्याचा उल्लेख नाही केला। या काव्यात म्हणजे या पद्यातील प्रत्येक अर्थाची शेवटची अक्षरं ही प्रत्येक पदाची शेवटची अक्षरं ही दुसऱ्या पदाच्या प्रारंभी आणली असल्यामुळे सर्व पद्यांचा एक दाम बनून गेला आहे, म्हणून याला दाम रामायण असं नाव आहे। दाम रामायणाचे वृत्त हे गीतिवृत्त आहे आणि
आता आपण इथे काही आर्या बघणार आहोत. खरं तर दामरामायणामध्ये 91 आर्या आहेत, पण वेळेअभावी आपल्याला या सगळ्या आर्या बघणं शक्य होणार नाही. म्हणून मी इथे रामायणातलं प्राग वनगमन एवढाच विषय घेणार आहे. प्राग वनगमन म्हणजे वनगमन करण्यापूर्वी रामायणामध्ये जे काही घडलं त्याविषयीच मी फक्त इथे बोलणार आहे. त्यातला पहिला श्लोक आहे, श्रीपती झाला दशरथ सुत राम दशाननासी माराया, मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधी साराया. पहिली ओळ अत्यंत सोपी आहे. श्रीपती झाला दशरथ सुत राम. श्रीपती म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी, हे दशरथ सुत दशरथ पुत्र राम झालेले आहेत. आणि कशासाठी, उद्दिष्ट काय होतं तर दशाननासी माराया, रावणाचा वध करण्यासाठी त्यांनी इथे अवतार घेतलेला आहे. पुढच्या ओळीत आहे, पहिल्या ओळीचा शेवट आहे माराया. आता या माराया या शब्दाची फोड केल्यानंतर इथे शब्दाचा अर्थ बदलतो. मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधी साराया. मा म्हणजे लक्ष्मी आणि राया म्हणजे राजा इथे अर्थ आहे. लक्ष्मी ही राजा जनकाची सुता म्हणजे कन्या, मुलगी. त्रिजगदाधी साराया, इथे त्रिजगदाधी तिन्ही जगांची आधी म्हणजे मनाला होणारी पीडा. जसं व्याधी ही शरीराला होणारी पीडा आहे, तशी आधी ही मनाला होणारी पीडा आहे. ती पीडा दूर करण्यासाठी लक्ष्मीनी अवतार घेतलेला आहे. पुढचा श्लोक घेऊया. पुढचा श्लोक आहे, सारा या प्रभूची हे लीला गाती सदैव ही सुकवी. आता आधीच्या श्लोकामध्ये शेवटचा शब्द आहे साराया आणि त्याची फोड पुढच्या श्लोकामध्ये केलेली आहे, सारा या प्रभूची हे लीला गाती सदैव ही सुकवी. इथे सारा या शब्दाचा अर्थ आहे उत्तम. उत्तम कवी हे प्रभूंची सर्वोत्तम लीला गातात असा इथे अर्थ आहे. आता हा प्रभू कसा आहे त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. सुकवी भवजल निधीते निरुपम सुख रसिक जनिमनी पिकवी. सुकवी, आधीचा सुकवी, सुकवी चांगले कवी, उत्तम कवी. आणि इथे दुसऱ्या ओळीत सुकवी म्हणजे शुष्कतेकडे अर्थ जातो. शुष्क असाच अर्थ इथे होतो. शुष्क काय करतोय तर भव जलनिधीते, हा भवसागर त्याच्या सद्भक्तांसाठी प्रभू सुकवतो. इथे मला पांडुरंगाष्टकम मधल्या काही ओळी आठवतात. प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात. म्हणजे प्रभूला अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताला भवसागर हा केवळ कमरे इतकाच आहे. इथे अत्यंत थोडक्या शब्दात मोरोपंतांनी प्रभूच्या अगाध लीलेचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. आता ह्याचा पुढचा श्लोक आहे. इथे आधीच्या श्लोकामध्ये पिकवी असं दिलेलं आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामधला पहिला शब्द आहे पिक वीत बाध. आता पिक म्हणजे कोकिल असा त्याचा अर्थ आहे आणि वीत बाध, वीत म्हणजे निघून गेलेला, विगता बाधा यस्य सहा. ज्यांची बाधा संकट दूर झाली आहेत असा तो कोण तर कवी. हा चरित्राम्र वनात पूजिती सुरस, असा हा कवी चरित्राम्र वनात पूजन करतो आहे, सुरेल असं गायन करतो आहे. संकट दूर झालेला कवी या चरित्राम्र वनात सुरेल गायन करतो. आणि पुढच्या वेळी दिले सुरसद्मीचा लाजे. सुरस आधीच्या शब्दात आहे आणि त्याच्या पुढचा शब्द आहे सुरसद्मीचा. इथे सुरसद्मी मध्ये या शब्दाची फोड आहे सुर
सद्मी, सद्मन असा शब्द आहे मूळ, आणि सद्मन म्हणजे स्वर्ग असा अर्थ आहे इथे. सुरसद्मीचा म्हणजे देवांच्या स्वर्गाचा कोकिळ देखील ज्यांना लाजतो असा कोकिळ, स्वर्गाचा कोकिळ देखील या चांगल्या सर्वोत्तम कवीन इतकं सुंदर सुरेल गायन करू शकत नाही. तर शिव म्हणतात की या प्रभूचं गायन करणाऱ्या, सुरसपणे गायन करणाऱ्या कवींचं यश हे पार्वती तू जाणून घे. यश हे सुरस अशा कवींचं हे यश आहे. शिव म्हणे शिवे परीस, पार्वतीला स्वतः शिवशंकर सांगतायत. चरितम रघुनाथ ती मधुरम मधुराक्षरम कविता शाख वंदे वाल्मिकी कोकिलम. पुढचा श्लोक याच्यामध्ये आहे, परीस सुवर्ण करीतसे लोहा, जीवासी शिवची हो महिमा, मही मान्या स्वर्गाही, स्वकुळ म्हणे धन्य यत प्रभ अहिमा. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. परीस सुवर्ण करीतसे लोहा, ज्याप्रमाणे परीस लोहाला सुवर्ण करतो, लोखंडाचं सोनं करतो, जसं आपले सद्गुरू स्वतःच्या शिष्याला सत्शिष्य बनवतात किंवा सद्गुरूंचा परीस स्पर्श झाल्यामुळे एका अत्यंत सामान्य शिष्याचा सत्शिष्य होतो, त्याप्रमाणेच पृथ्वीवर जन्माला आलेला म्हणजेच पृथ्वी सुद्धा स्वर्गाला स्वकुळ धन्य होते. इथे बघा, महिमान्या स्वर्गाही स्वकुळ म्हणे धन्य यत प्रभ अहिमा, पुढच्या ओळीत आलेला आहे. कारण पृथ्वीवर असणारे मा म्हणजे लक्ष्मी, जी समुद्रात उगम पावते, आणि अहिमा इथे म्हटलेलं आहे, त्यामुळे अहि म्हणजे सर्प इथे असा अर्थ होतोय त्याचा. जे पृथ्वीवर असतात ते देवांच्या प्रभावामुळे स्वर्गालाही पूज्य होतात. ज्याप्रमाणे नामस्मरणाचा महिमा किंवा देवांचा महिमा असा आहे की जीव सुद्धा शिवरूप होतात. मही मान्या स्वर्गा, मही म्हणजे इथे पृथ्वी आहे, आणि अही म्हणजे सर्प, आणि जे मान्य होतात ते, असा मी अर्थ मला सुचला तिथे, म्हणून मी तो तसा घेतलेला आहे. पुढचा 5वा श्लोक आहे, अहिमान्य होय लक्ष्मण जो, श्रीपती राम भक्ती लाभरत. अहिमान्य म्हणजे सर्व सर्पांमध्ये, नागांमध्ये जो श्रेष्ठ आहे असा, म्हणजेच शेषनाग, आणि शेषनागाचं स्वरूप म्हणजेच लक्ष्मण, जो श्रीपती राम भक्ती लाभरत, म्हणजेच जो श्रीरामाच्या भक्तीमध्ये नेहमीच मग्न असा होता. भरत दरवर, भरत म्हणजे दरवर म्हणजे दर म्हणजे शंख, दरवर म्हणजे शंखांमध्ये श्रेष्ठ, पांचजन्य, असा पांचजन्याचा अवतार म्हणजेच भरत. भरत दरवर सुदर्शन शत्रुघ्न, सुदर्शन म्हणजेच शत्रुघ्न, आणि हा जो शत्रुघ्न जो होता तो स्वजन शत्रू नाशरत, म्हणजे स्वजनांच्या शत्रूंचा नाश करणारा असा, नेहमी त्याच्यामध्ये रत म्हणजे मग्न असणारा.
पुढचा श्लोक आहे, शरतरणी कुलमणीचे यश पुरुत असे म्हणून ये नगरा. 6वा श्लोक आहे, शरतरणी कुलमणीचे यश पुरुत असे म्हणून ये नगरा. नगराजसाची कौशिक मागे सावरज राम राजवरा. शर तरणी कुलमणीचे, तरणी म्हणजे सूर्य, सूर्याचं कुळ म्हणजे श्रीराम हे सूर्यवंशी होते. तरणी कुलमणीचे, मणी म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे सूर्यवंशाचे सूर्यवंशातले मणी किंवा सूर्यवंशातले श्रेष्ठ पुरुष कोण, त्यांनी आपल्या बाणांनी स्वतःचं यश संपादन करावं किंवा स्वतः यश संपादन करतील असं म्हणत, असे म्हणून ये नगरा असं म्हणत नगरात प्रविष्ट झालेले नगराजसा. इथे हिमालयाप्रमाणे श्रेष्ठ असे नगराजसा म्हणजे नग राजसा. नग म्हणजे नगराज म्हणजे हिमालय, हिमालयाप्रमाणे श्रेष्ठ असणारे असे कौशिक. कौशिक म्हणजे इथे विश्वामित्र असा अर्थ होतो. विश्वामित्र ऋषी येथे मागे या शब्दांचा अर्थ असा होतो की सावरज, पुढचे कौशिक मागे सावरज. सावरज म्हणजे एकत्र जन्माला आलेले असं विशेषण इथे आहे असं मला वाटतं. राम राजवरा, रामांबरोबर जन्माला आलेले म्हणजे लक्ष्मण. म्हणजे कौशिकांनी म्हणजेच विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाची मागणी दशरथ राजांना केलेली आहे. पुढचा श्लोक आहे 7वा, जव रामाच्या दानी न करी नृप तो वसिष्ठ समजावी. जावी चिंता द्यावे पुत्र त्वद द्विजय मज दिसे भावी. जव रामाच्या दानी, आधीच्या श्लोकामध्ये राजवरा आहे, राजवरा आहे शब्द, तिथून पुढे इथे पुढच्या श्लोकामध्ये घेतले जव रामाच्या दानी न करी. रामाचं दान इथे तू करावंस असं वसिष्ठांनी दशरथांना समजावलेलं आहे. हा अत्यंत हृद्य प्रसंग आहे. एकतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चौघेही आपली गुरुकुलातली विद्या ग्रहण करून नुकतेच राजवाड्यामध्ये परतले होते आणि तेवढ्यात विश्वामित्रांनी येऊन राम आणि लक्ष्मणांची मागणी केलेली आहे. त्यामुळे इथे दशरथांना मोठा पेच पडला आहे. पुढचा श्लोक आपण बघूया. भावी हित मग नृपदे मुनी गुरुसाच बहु करी माया. मायापतीला विद्या सांगे क्षुत्रुट श्रमासी वाराया. आता भावी हित, भावी म्हणजे पुढचं, भावी हित मग नृपदे, भावी हित पुढचं हित पाहून दशरथांनी आपले पुत्र विश्वामित्रांच्या स्वाधीन केलेले आहेत. ने मुनी, मुनींनी त्यांना नेलेलं आहे. गुरुसाच बहुकरी माया, इथे सद्गुरूंप्रमाणे विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांवर माया केलेली आहे. इथला शेवटचा शब्द माया आहे. पुढचा शब्द मायापतीला विद्या सांगे क्षुत्रुट श्रमासी वाराया. इथे थोडस टायपो मिस्टेक आहे. तर खूप सुंदर दिलेलं आहे. मायापतीला, मायापती म्हणजे स्वतः श्री विष्णू मायापतीला विद्या सांगे. कसली विद्या सांगतायत? क्षुत्रुट श्रम. क्षुत म्हणजे क्षुधा आणि त्रुट म्हणजे तृष्णा. क्षुधा आणि तृष्णा आपली कशी हरावी याची विद्या. हो, मायापती म्हणजे राम. हा, राम स्वतः मायापती होते, तरीही त्यांना क्षुधा आणि तृष्णा ही कशी हरावी ह्याची विद्या स्वतः विश्वामित्रांनी दिलेली आहे असं वर्णन मोरोपंतांनी इथे केलंय.
वारा यातूंच्या प्रभू मर्दू म्हणे विप्र जेवी कामारी मारी प्रथम पथीजी पीडी साधुसी ताटका भारी. वारा. आता या आर्यमध्ये वारा या शब्दाचा अर्थ आहे समुदाय आणि यातू म्हणजे राक्षस. वारा यातूंच्या प्रभू मर्दू म्हणे, प्रभूंना विश्वामित्र सांगतायत की राक्षसांचा समूह मर्दन करा म्हणजे मारून टाका. इथे विप्र जेवी कामारी, विप्र म्हणतात की तुम्ही या राक्षसांचा समूह इथे त्यांचं मर्दन करा आणि कोणाप्रमाणे, जेवी ज्याप्रमाणे, कामारी, कामारी म्हणजे इथे शंकर असा अर्थ होतो, कामदेवाचा शत्रू म्हणून शंकर. शंकरांनी ज्याप्रमाणे कामदेवाला मारलं आहे त्याप्रमाणे तुम्ही राक्षसांचा इथे अंत करा. मारी प्रथम पथी जी पिढी साधूसी ताटका भारी. आता या प्रवासामध्ये त्यांच्या पथामध्ये मार्गामध्ये सर्वप्रथम जी राक्षसी आली ती म्हणजे ताटका. तर सर्वप्रथम त्यांनी ताटकेला मारलेलं आहे इथे, जी साधूंना सज्जनांना प्रचंड पीडा देत होती अशा ताटिकेला त्यांनी मारलंय. पुढचा श्लोक आहे भा रीती बहु प्रभूची निववी अस्त्रे द्रौनी शत देहा देहा कवच कृपेचे करी कौशिक हर्षवी रमा गेहा. भा रीती, इथे भा म्हणजे तेज असा अर्थ आहे, तेज प्रकाश. रीती, इथे रीती म्हणजे स्टाईल ऑफ स्पीकिंग, बोलण्याची पद्धत. प्रभूची निववी, प्रभूंची तेजस्वी अशी बोलण्याची पद्धत बघून, म्हणजेच प्रभू जे काही बोलत होते श्रीराम, त्यामुळे विश्वामित्र जे आहेत ते द्रवून गेलेले आहेत आणि त्यांनी अस्त्रे द्रवोनी शत देहा, द्रवोनी शत अस्त्रे देहा, त्यांनी इथे द्रवून त्यांना 100 अस्त्र प्रदान केली आहेत. देहा कवच कृपेचे करी कौशिक हर्षवी रमा गेहा. मागच्या ओळीमध्ये देहा, ह्या त्यांनी दिली असा अर्थ होतो, पण इथे पुढे देहा असा एकत्र शब्दाचा अर्थ होतो देहा, देह, आपला जो देह आहे. देहा कवच कृपेचे करी कौशिक, त्यांच्या देहाला कृपेचं कवच विश्वामित्रांनी प्रदान केलंय. आणि हर्षवी रमा गेहा, हर्षवी म्हणजे आनंदवलं. कुणाला? रमा गेहा, रमेचे गेह म्हणजे घर. रमेचं घर कोणतं? तर प्रभू श्री रामचंद्र, त्यांना इथे आनंदवलंय. पुढचा श्लोक आहे मागे हानी कराया षडरींची जासी शक्ती यती सारा साराया मख विघ्न तो विधी सिद्धाश्रमात अरिवारा. मागे हानी कराया षडरींची, षडरी 6 शत्रू, षडरिपू जे आहेत. षडरिपू कोणते कोणते आहेत? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर. ह्या षडरिपूंची हानी करण्यासाठी ज्याच्याकडे शक्ती मागतात अशा त्यांनी, प्रभूंनी यज्ञावर आलेले संकट, मखविघ्न, मख म्हणजे यज्ञ, साराया मखविघ्न, साराया म्हणजे दूर करण्यासाठी, मखविघ्न यज्ञावर आलेलं संकट दूर करण्यासाठी तो विधी सिद्धाश्रमात अरिवारा, तो सिद्धाश्रमात आलेला आहे. पुढची स्लाइड.
वारा करी पदांबुज रेणू अहिल्येच्या अघा भ्रात्या, भ्रात्या भरताच्या ती पूजी अत्यादरे महाधात्या. इथे वारा करी म्हणजे दूर करणे, वारा म्हणजे दूर करणे, वारणे, निवारणे. अहिल्येच्या पापाचा ढग, अघाभ्र, अघ म्हणजे पाप, अभ्र म्हणजे ढग. अहिल्येच्या पापाचा ढग प्रभू श्रीरामांच्या पदकमळांच्या धुळीने. इथे असा सुंदर शब्द वापरलाय, अघाभ्रात्या. पदांबुज रेणू अहिल्येच्या अघाभ्रात्या. पदांबुज रेणू, अघ म्हणजे पाप. आता पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय की भ्रात्या भरताच्या, भरताचा भ्राता म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र, अत्यादरे ती पूजी अत्यादरे महाधात्या. महाधात्या म्हणजे महान असा देव. तिने महान अशा देवाची अत्यंत आदराने पूजा केली आहे. त्यागासी न करिता गौतम मुनिते म्हणे यशा यागात्या, क्षमा करा, यशा यागा. यागा जाय जनक नरपतीच्या जो आत्मचिंतनी जागा. म्हणजे धारण करणे. त्यागासी न करिता म्हणजे त्याग न करिता धारण करा. इथे गौतम ऋषींना प्रभूंनी सांगितलंय की तुम्ही अहिल्येचा त्याग न करता तिचा स्वीकार करा. आणि पुढे त्यांनी पुढचा प्रवास सुरू केलाय. यागा जाय जनक नरपतीच्या जो आत्मचिंतनी जागा. यागासाठी गेलेले आहेत जनक नरपतीच्या. जनक नरपती कसा होता तो? आत्मचिंतनी जागा, जो सदैव आत्मचिंतनामध्ये जागा होता असा जनक राजा त्याच्या राज्यामध्ये यागासाठी, यज्ञासाठी ते पुढे गेलेले आहेत. जागा दे त्या स्वपदी वैदेहा तत्सुता रमानवरी न वरी जी हर कार्मुक सज्ज न करिता करीन मानवरी. जागा दे त्या स्वपदी वैदेहा. वैदेह म्हणजे पुन्हा इथे जनक राजा, त्यांना प्रभूंनी त्यांच्या पायाशी जागा दिलेली आहे. आणि तत्सुता, सुता म्हणजे कन्या, मुलगी, त्यांची कन्या रमा म्हणजे सीता नवरी. न वरी, आता इथे पहिल्या ओळीमध्ये नवरी म्हणजे पत्नी किंवा वधू असा तिथे अर्थ होईल. पुढच्या शब्दामध्ये त्यांनी नवरी या शब्दाची फोड केली आहे. न वरी, जिने वरले नाही अशी ती. जी हरकारमुक सज्ज न करिता करीन मानवरी. हरकारमुक, शिवधनुष्य पेलण्याची, हरकारमुक सज्ज न करिता करीन मानवरी. ज्यांनी शिवधनुष्य पेलण्याची ताकद ज्यांच्यामध्ये नव्हती त्यांना तिने वरलं नाही. जोपर्यंत कोणी शिवधनुष्य पेलत नव्हतं, उचलत नव्हतं, तोपर्यंत तिने मान वर करून देखील बघितलं नाही. मानवरी ती धर प्रभू शिवधनुष्य मोडी तिचा धरी पाणी. पाणी सोडी जनक प्रेमाश्रुही तत्सुखा नसे वाणी. मानवरी ती धर, तिने मान तेव्हाच वर केली. प्रभू शिवधनु मोडी. ऐकू नाही आलं मला. मानवरी ती धर प्रभू शिवधनुष्य मोडी. शिवधनु मोडी तिचा धरी पाणी. प्रभूंनी शिवधनुष्य मोडून, पाणी म्हणजे इथे हात, पाणी ग्रहण केलं आहे. पाणी सोडी जनक प्रेमाश्रुही, साश्रू नयनांनी जनकांनी पाणी सोडलेलं आहे त्यांच्या हातावर.
तत् सुखा नसे वाणी, त्यांच्या सुखाला कुठेही कमतरता नव्हती. आता शेवटचा श्लोक आहे. वाणी चार, पुढची स्लाइड, शेवटचा श्लोक आहे इथे. वाणी चार विवाह प्रेम भरे गाय नारदा सहित, दास हित प्रभू भार्गव रामा करी तेज हरुनिही महित. वाणी म्हणजे सरस्वती, इथे वाणी म्हणजे सरस्वती असा पंतांनी अर्थ घेतलाय. चारही विवाहांमध्ये देवी सरस्वतींनी नारदासहित गायन केलेलं आहे. चार विवाह म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चौघांचेही विवाह एवढ्याच आल्यात. बहुतेक पुढची स्लाइड हे नाही आली. शेवटचा एकच हा श्लोक आहे. दास हित प्रभू भार्गव रामा करी तेज हरुनिही महित. इथे दासहित प्रभू भार्गव रामा, दासहित जाणणाऱ्या प्रभूंनी भार्गव रामांचं तेज हरलं, परंतु त्यांना महित म्हणजे पुरस्कृतही केलं. इथे प्राक वनगमन हा भाग पूर्ण झालेला आहे आणि दामरामायणाच्या उपसंहारामध्ये पंत म्हणतात की रामचरित्र गायल्यामुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. म्हणू एकदा परत. हो, होय होय होय. वाणी चार विवाह प्रेम भरे गाय नारदा सहित, दास हित प्रभू भार्गव रामा करी तेज हरुनिही महित. पंतांनी सांगितलंय की तुम्ही रामचरित्र गायल्यामुळे इथे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. रामरक्षात देखील म्हटलं आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. नाही, इथे वाणी म्हणजे सरस्वती आणि सरस्वतींनी नारदांसहित चारही विवाहांमध्ये अत्यंत प्रेमभराने गायन केलेलं आहे असा उल्लेख त्यांनी केलाय. मी पुनरेकवार श्रीराम जय राम जय जय राम म्हणून या सत्राचा विराम करते. आपण श्रीराम जय राम जय जय राम एकत्र म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.